नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इतर या चॅप्टरवरती कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे आपण त्याला सीईटी म्हणतो, त्या सीईटी मध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचं बेसिक नॉलेज म्हणजे बेसिक नॉलेज वरती तुम्हाला आधी स्टडी केला जाईल, त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं नॉलेज दिलं जाईल, बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात सीईटीला ते प्रश्न शेवटी विचारले जातील किंवा ते तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातील. तर सुरुवातीला आपण अल्कोहोल, फिनॉल या चॅप्टरचं बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. थोडंसं अल्कोहोल, फिनॉल किंवा अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स चॅप्टरचं नाव आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. प्रथमतः आपण अल्कोहोल म्हणायचं कुणाला ते बघूया. अल्कोहोल म्हणजे हायड्रोकार्बन जो असतो, हायड्रोकार्बन म्हणजे आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन जे म्हणतो ना, त्याच्यापैकी एक एच रिप्लेस करून, त्या कार्बनचा एक एच रिप्लेस करून त्याला जर हायड्रॉक्सिल ग्रुप जोडला, फॉर एक्झाम्पल आपण मिथेन घेतला CH4 आणि त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला तर काय होईल CH3 आणि त्याला जर OH ग्रुप जोडला तर काय झालं, हे झालं अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल हे झालं मिथिल अल्कोहोल. दुसरं एक एक्झाम्पल घेतो तुमच्या समोर, CH3 CH2OH हे झालं इथिल अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल फॅमिलीला जर म्हणायचं म्हटलं, अल्कोहोल जर म्हणायचं म्हटलं तर काय होतं नेमकं की अल्किल ग्रुपला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडा, अल्किल ग्रुपला हायड्रॉक्सिल. मग याला मी अल्किल म्हणतोय R, याला पण अल्किल R. मग R ला कोण जोडायचं आहे तर OH ग्रुप जोडायचा, याला पण कोण जोडला मग OH ग्रुप. म्हणजे हे कोण झालं तर अल्कोहोल झालं. कोण झालं अल्कोहोल. अल्कोहोल समज असेल तर फिनॉल कोणाला म्हणायचं, फिनॉल. आता फिनॉल जेव्हा आपण बघतो तेव्हा फिनॉल्स मध्ये अरोमॅटिक रिंगची गरज असते. कशाची अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजे कसलं तर बेंझिन सारखं, त्याला कोण जोडा तर हायड्रॉक्सिल ग्रुप जोडा, AROH. म्हणजे मी त्याचं स्ट्रक्चर पण लिहितो, एक एक्झाम्पल पण लिहितो. ही अरोमॅटिक रिंग आहे लाईक बेंझिन आहे की नाही मला. ओके, तर याला आपण जर OH ग्रुप जोडला, याला जर OH ग्रुप जोडला तर याला म्हणतात फिनॉल. याला काय म्हणतात फिनॉल. हे झालं फिनॉल. मग याचप्रमाणे आणखी पुढे राहतं ते इथर. इथर मध्ये सुद्धा असंच करायचंय. अल्किल ग्रुपच्या मध्ये एक ऑक्सिजन ग्रुप जोडायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ROR हा सेम पण असू शकतो, R आणि R डॅश सेम पण असू शकतो आणि वेगवेगळा पण असू शकतो. मग आता इथं आपण एक एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल CH3O CH3 हा झाला तुमचा डायमिथिल इथर. कोण झाला डायमिथिल इथर. आता इथं जर मार्कात बघितलं तर दोन्ही R ग्रुप आपण सेम घेतले. दुसरं एक उदाहरण घेतो की ज्याच्यामध्ये R ग्रुप सेम नसतील, CH3O C2H5. म्हणून म्हटलंय बघा, R सेम पण घेऊ शकता आणि R डिफरंट पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकता R इज इक्वल टू R और R इज नॉट इक्वल टू R डॅश. लक्षात असं पण लिहू शकता. म्हणून मी तिथं दुसरं उदाहरण दिलंय, याचं नाव आहे इथिल, मिथिल, इथर. अल्फाबेटिकली ऑर्डर देतो आपण, म्हणून पहिल्यांदा इथिल, नंतर मिथिल आणि नंतर इथर हा शब्द येतो. नॉमेनक्लेचर मध्ये आपण पुढे ते शिकणारच आहोत. मग इथं तुम्हाला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे फंक्शनल ग्रुप आतापर्यंत कळाले असतील. ठीक आहे, इथपर्यंत जर कळालं असेल तर आपण याच्या पुढं यांचं प्रामुख्याने क्लासिफिकेशन शिकणार आहोत. आता क्लासिफिकेशन मध्ये नेमकं येतं काय, क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करायचं ते सगळं डिटेल्स मध्ये आपण पुढे शिकू. ठीक आहे, तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे मी तुम्हाला अल्कोहोल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन पुढे डिटेल्स मध्ये शिकवतो. घ्या स्क्रीनशॉट करून. चला तर आपण काय करतोय, क्लासिफिकेशन शिकतोय. कोणाचं, अल्कोहोल आणि फिनॉलचं. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, जे सीईटी साठी विचारले जाणारे क्वेश्चन्स असतील, ज्याच्यावरती बेस्ड असतील तेच पॉईंट इथं तुमचे क्लिअर केले जाणार. म्हणजे याचा अर्थ हे सीईटी बेसिस वरतीच सगळं शिकवलं जात आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. त्याच्यामध्ये प्रथमतः मी तुम्हाला अल्कोहोल सांगतो, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करतो आणि त्याचबरोबर फिनॉलचं सुद्धा. बघा, आपण अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप किंवा रिप्रेझेंटेशन ROH घेतलं होतं. आता बघा, मी तुमच्या समोर वेगवेगळे कंपाऊंड मांडतो, त्याच्यावर तुम्हाला क्लासिफिकेशन करता येईल. आता बघा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतोय की क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू कार्बन ॲटम. क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करायचं,
की ज्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याला किती हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेत, म्हणजे नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स वरती, नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स वरती आपण काय करणार आहोत, क्लासिफिकेशन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल लिहितोय, CH3OH. दुसरं एक उदाहरण लिहितोय, CH3CH2OH. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये OH ग्रुप किती जोडले तुम्ही, तर OH ग्रुप जोडला एकच. ठीक आहे, म्हणून जर OH ग्रुप दोन्ही एक्झाम्पल मध्ये बघा, दोन्ही एक्झाम्पल मध्ये OH ग्रुप एकच जोडलेला आहे. जर OH ग्रुप एकच जोडलेला असेल तर त्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणा. मोनो मीन्स सिंगल, मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणा. कसला अल्कोहोल म्हणा, मोनोहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे पहिला प्रकार कळाला का, मोनोहायड्रिक अल्कोहोल. दुसरा प्रकार याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय, जर समजा त्या कार्बनला जर दोन OH ग्रुप जोडलेले असतील, त्या कंपाऊंड मध्ये जर डिफरंट कार्बनवरती डिफरंट OH ग्रुप जर असतील, आता समजा इथे उदाहरण घेतलंय, दोन कार्बन आहेत त्याला दोन OH ग्रुप घेतले, तरी तो OH ग्रुपची संख्या किती झाली विद्यार्थी मित्रांनो, एकाच कंपाऊंड मध्ये तर दोन OH ग्रुपची संख्या झाली. म्हणून अशा कंपाऊंडला दोन म्हणून डाय हायड्रिक हायड्रॉक्सिल ग्रुप, डाय हायड्रिक अल्कोहोल म्हणा. कसला अल्कोहोल म्हणा, डाय हायड्रिक अल्कोहोल. तिसरं उदाहरण घेतोय मी तुमच्या समोर. फॉर एक्झाम्पल CH2 म्हणजे या ठिकाणी जर बारकाईने बघितलं तर OH ग्रुपची संख्या झाली 3. जर OH ग्रुपची संख्या 3 असेल तर याला म्हणा ट्राय हायड्रिक अल्कोहोल, ट्राय हायड्रिक अल्कोहोल. मला याच्यातून पुढे काय सांगायचं, तर हे एक असेल तर मोनो, दोन असतील तर डाय, तीन असतील तर ट्राय हायड्रिक अल्कोहोल असं आपण म्हटलं. आता मला याच्या पुढे काय सांगायचं की मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप पेक्षा जर जास्त हायड्रिक ग्रुप असतील तर त्याचं क्लासिफिकेशन करताना ते पॉलीहायड्रिक मध्ये केलं जातं. कशामध्ये केलं जातं, पॉलीहायड्रिक अल्कोहोल मध्ये केलं जातं. मग पॉलीहायड्रिक अल्कोहोलचं उदाहरण लिहितो मी तुमच्या समोर, CH2CH म्हणजे मी तीनापेक्षा जास्त 1 2 3 4 5 6 घेतले. मग 6 कार्बनला प्रत्येकी एक एक जर OH ग्रुप जोडला, याचं नाव आहे सॉर्बिटॉल. याचं नाव काय आहे, सॉर्बिटॉल. आणि हे उदाहरण कुणाचं झालं, तर पॉलीहायड्रिक अल्कोहोलचं उदाहरण झालं. मग आता अल्कोहोलचं क्लासिफिकेशन तुमच्या समोर घेतलं, एक मोनोहायड्रिक अल्कोहोल, दुसरं डायहायड्रिक अल्कोहोल, तिसरं ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि चौथं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे मोर दॅन 3 हायड्रिक ग्रुप असतील किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला काय म्हणा, पॉलीहायड्रिक अल्कोहोल म्हणा. इथपर्यंत तुम्हाला समजले. मी याच्यामध्येच पॉलीहायड्रिक अल्कोहोल, मोनोहायड्रिक, डायहायड्रिक अल्कोहोल हे तुम्हाला पुढं जेव्हा आपण फिनॉल शिकू त्या फिनॉल मध्ये सुद्धा असंच एक OH ग्रुप जोडला असेल तर त्याला मोनो, दोन जोडले असतील तर डाय, तीन जोडले असतील तर ट्रायहायड्रिक फिनॉल असं म्हणायचंय. हे समजलं इथपर्यंत. आपलं 12वीचं लेक्चर पाठीमागे शिकलेलं आहे. आणि हे जर आणखी डिटेल्स मध्ये बघायचं असेल तर युट्यूब वरती ते लेक्चर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे पुढचा पॉईंट शिकवतो तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल मध्ये. ठीक आहे, किंवा इथं पण दाखवू शकतो. बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोल सारखाच मोनोहायड्रिक फिनॉल पण आहे. याला मोनोहायड्रिक फिनॉल, मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच फिनॉल, हा फिनॉल. मग दोन जोडलेले असतील तर डायहायड्रिक. इथं दुसरं उदाहरण डायहायड्रिकचं लिहितोय. बघा, समजतंय का? डायहायड्रिक, इथे एक OH ग्रुप जोडला, इथे एक OH ग्रुप, हे डायहायड्रिक फिनॉल. ठीक आहे, डायहायड्रिक. आणि इथं ट्रायहायड्रिकचं पण तुम्ही काढू शकता, 3 जोडू शकता, 1 2 आणि 3 असं जोडू शकता, ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणून. अल्कोहोल झालं, त्याचबरोबर एक एक फिनॉलचं उदाहरण पण मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. इथे एक मांडले, इथे एक मांडले आणि इथे एक मांडले. मग तुमच्या लक्षात आलं असेल. आता महत्वाचा मुद्दा काय आहे तो इथं बघा. मला परीक्षेमध्ये याच्यावरती विचारलं पाहिजे, तर थोडक्यात सांगतोय. मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये जो कार्बन आहे तो कार्बन त्याचं हायब्रिडायझेशन विचारलं जातं. आणि फिनॉल मधला जो कार्बन आहे, तो कार्बन याचा हायब्रिडायझेशन विचारलं जातं. आता तुम्हाला इथं शॉर्टकट मध्ये सांगून जातोय की मोनोहायड्रिक अल्कोहोल मधला जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडायझर असतो, तर फिनॉल मधला असतो तो sp2 हायब्रिडायझर असतो. त्याचे क्लासिफिकेशन मी पुढे घेतोय. मोनोहायड्रिक अल्कोहोल मधला कार्बन हा sp3 हायब्रिडायझर असतो आणि जो फिनॉल आहे त्याच्यातला जो कार्बन आहे तो कार्बन कसा असतो, तर sp2 हायब्रिडायझर असतो. ठीक आहे, sp3 आणि sp2 मधला फरक काय? sp3 म्हणजे सिंगल बॉन्डला अटॅच असणारा
आणि sp2 म्हणजे डबल बॉन्डेडला अटॅच असणारा. ठीक आहे, इथपर्यंत कळालं असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे याचा पुढचा मुद्दा तुमच्यासमोर क्लिअर करतो. घ्या स्क्रीनशॉट काढून. आता बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहे ते फर्दर क्लासिफाय केलं जातं. मोनोहायड्रिक अल्कोहोल फर्दर क्लासिफाय. आता फर्दर क्लासिफाय काय केलं जातं? ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. मी शॉर्टकट मध्ये लिहितो फक्त हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती, हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती काय, तर ज्या कार्बनला आपण OH ग्रुप जोडलाय तो कार्बन कोणतं हायब्रिडायझेशन दाखवतो. बघा, तर मी तुमच्या समोर लिहितोय मोनोहायड्रिक अल्कोहोल, त्याचं क्लासिफिकेशन. मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि त्याचं क्लासिफिकेशन घेतोय. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात मेनली. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात मेनली. एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेनिंग sp3OH ग्रुप, कार्बन कंटेनिंग sp3OH ग्रुप. मी काय म्हणतोय बघा, कार्बन कसा असतो तर sp3 असतो. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय तो कार्बन sp3 असतो. आणि दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्येच, तो दुसरा प्रकार आहे कार्बन sp2OH, म्हणजे sp2 कार्बनला OH ग्रुप जोडलेला. बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोलचं फर्दर क्लासिफाय काय होतंय, कार्बन sp3OH आणि कार्बन sp2OH. मग कार्बन sp3OH म्हणजे नेमके कोणते, तर त्याचं परत फर्दर क्लासिफिकेशन होतं. त्याचे दोन प्रकारामध्ये. एक आहे आलिलिक अल्कोहोल. कसलं? आलिलिक, ALLYLIC, आलिलिक अल्कोहोल. आणि दुसरा तो आहे तो बेन्झिलिक अल्कोहोल, BENZYLIC, बेन्झिलिक अल्कोहोल. बघा, मी तुमच्या समोर मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करतोय. त्याच्यात कार्बन कसा असतो तर sp3OH असतो. त्या कार्बनला OH, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला तो कार्बन sp3 असतो. आणि त्याच्यामध्ये परत दोन प्रकार पडतात, एक आलिलिक अल्कोहोल आणि दुसरा बेन्झिलिक अल्कोहोल. आता कार्बन sp2OH त्याच्यामध्ये एकच प्रकार पडतो, तो प्रकार आहे, तो प्रकार मी करीतोय विनिलिक, VINYLIC, विनिलिक अल्कोहोल. आता विनिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, आलिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, बेन्झिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, ते डिटेल्स मध्ये इथं घेतो. प्रथमतः पहिला घेऊ आलिलिक अल्कोहोल, की ज्याच्यामध्ये कार्बन कसा आहे तर sp3OH ग्रुप आहे. कार्बन कसा असेल, sp3 असेल. आलिलिक अल्कोहोल, विद्यार्थी मित्रांनो, आलिलिक अल्कोहोल म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट किंवा ऍडजसेंट कार्बन म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल, मी आलिलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल लिहितोय तुमच्या समोर. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2OH. आता या ठिकाणी बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्टचा कार्बन हा कार्बन, आणि त्याला जर OH ग्रुप जोडला असेल तर तो आलिलिक अल्कोहोल होता. आता हा कार्बन पुन्हा क्लासिफाय केला जातो किंवा याचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं जातं, ते पण पुढे सांगतो. बघा, आलिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्टच्या कार्बनला आलिलिक कार्बन म्हणायचं. आणि त्याला जर एखादा हायड्रॉक्सिल ग्रुप जोडला असेल तर त्याला आलिलिक अल्कोहोल म्हणायचं. आता याच्यावरती पुढे प्रश्न आहेत, म्हणून हे बारकाईने लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. हा कार्बन जो आहे तो हायब्रिडाइजच्या भाषेत शोधू आपण की कोण आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. आता तो कसा ओळखायचा असतो, तो sp3 आहे, sp2 आहे, हे तर आपण अगोदर सांगितलं. sp3 आहे कारण तो सिंगल बॉन्डला अटॅच आहे. डायरेक्ट सिंगल बॉन्डला अटॅच असेल तर तो प्रायमरी, प्रायमरी मध्ये सॉरी sp3. आता त्याच्यात तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी ओळखू. बघा, तर हा कार्बन इतर किती कार्बनला जोडलाय तर एका, म्हणून हा कार्बन झाला प्रायमरी. जर हा प्रायमरी कार्बन असेल आणि त्याला जर OH ग्रुप जोडला तर त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतात. फर्दर याचं दुसरं एक उदाहरण लिहू शकतो सेकंडरीचं आपण. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड. आता या ठिकाणी CH2 होतं, त्याचं रूपांतर मी CH मध्ये केलं, त्याला आणखी एक मिथाइल ग्रुप जोडला आणि त्याला OH ग्रुप जोडला. आता हा कार्बन जर बारकाईने बघितला, ज्याला आपण गडबड गोंधळ करू नका, ज्याला आपण CH ग्रुप म्हणतोय किंवा ज्याला आपण OH ग्रुप जोडलाय, तो कार्बन इतर डायरेक्टली अटॅच्ड दोन कार्बनला आहे, म्हणून हा कार्बन सेकंडरी कार्बन आहे. कसला? सेकंडरी. आणि तो अल्कोहोल झाला सेकंडरी अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल तर हा सेकंडरी. मग टर्शियरी करू शकता का? तर करू शकता. मग त्याच्यामध्ये
CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C, त्याला दोन्ही साइडनं CH3 जोडा आणि त्या कार्बनला OH ग्रुप जोडला की तो कार्बन होतो टर्शियरी. म्हणजे त्याला जर अल्कोहोल ग्रुप जोडला असेल किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप जर जोडला असेल तर त्याला आपण टर्शियरी अल्कोहोल. मग पुन्हा बघा आता पहिल्यापासून मोनोहायड्रिक अल्कोहोल फर्दर क्लासिफाय कार्बन sp3OH. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडले, एक ऍलिलिक अल्कोहोल आणि दुसरं बेन्झिलिक अल्कोहोल. ऍलिलिक अल्कोहोल म्हणायचं कोणाला, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या नेक्स्टच्या कार्बनला आपण ऍलिलिक कार्बन म्हणतो आणि त्याला जर हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला असेल तर तो झाला ऍलिलिक अल्कोहोल. आता या ऍलिलिक अल्कोहोलला आपण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी याच्यामध्ये सुद्धा विभागू शकतो. कशाच्या बेसिसवरती, तर तो कार्बन इतर किती कार्बनला डायरेक्टली अटॅच्ड आहे. तर तो एका कार्बनला असेल तर प्रायमरी, दोन कार्बनला जोडलेला असेल तर सेकंडरी, एक दोन तीन कार्बनला जोडलेला असेल तर टर्शियरी अल्कोहोल म्हणा. हा कार्बन sp3OH चा प्रकार. आता कार्बन sp3 म्हणजे काय, तर सिंगल बॉन्डेड. सिंगल बॉन्डेड कुठं, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला आहे तो कार्बन इतर डायरेक्टली अटॅच्ड सिंगल बॉन्डनी जर असेल तर त्याला प्रायमरी म्हणायचं, सॉरी sp3 म्हणायचं. ठीक आहे, हे झालं आधी. मग बेन्झिलिक काय प्रकार आहे, तर बेन्झिलिकचा प्रकार सांगतोय मी इथं तुमच्या समोर बेन्झिलिक सांगतोय. बेन्झिलिक अल्कोहोल BENZYLIC बेन्झिलिक अल्कोहोल. बघा बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय, तर बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन घेतला त्याला आपण ऍलिलिक म्हणलं. हे कुठं ऍलिफॅटिक चेन मध्ये. पण जेव्हा बेन्झिलिक म्हणतो तेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच असतो पण ती अरोमॅटिक रिंग मध्ये असतो आणि अरोमॅटिक रिंगच्या नेक्स्टच्या कार्बन जर असेल तर त्याला बेन्झिलिक कार्बन म्हणायचं आणि त्याला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणायचं. बघा बेन्झिलिक अल्कोहोल आणि ऍलिलिक अल्कोहोल मधला फरक. ऍलिलिक अल्कोहोल मध्ये आपण अरोमॅटिक चेन घेतली तर बेन्झिलिक मध्ये नेक्स्ट कार्बन कोणाचा, अरोमॅटिक रिंगचा. अरोमॅटिक रिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झिन. बेन्झिनचा नेक्स्ट कार्बन, हा नेक्स्ट कार्बन घेतला CH2, हा नेक्स्ट कार्बन घेतला आणि त्याला जर OH ग्रुप जोडला तर हा झाला बेन्झिलिक अल्कोहोल. हा बेन्झिलिक कार्बन त्याला OH ग्रुप जोडला म्हणून बेन्झिलिक अल्कोहोल झाला. बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये सुद्धा आपण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी करू शकतो. कसं, या CH2 चा एक हायड्रोजन रिप्लेस करा, CH2 चा एक हायड्रोजन रिप्लेस केला की CH होईल आणि CH3 पण जोडला जाईल. फॉर एक्झाम्पल मी खाली लिहितो, इथंच लिहितो एक स्ट्रक्चर दुसरं दिसतंय का बघा तुम्हाला व्यवस्थित. या ठिकाणी आपण CH2 चं रूपांतर CH मध्ये केलं, त्याला आणखी एक CH3 ग्रुप जोडला आणि त्याला OH ग्रुप जोडला तर हा सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. हा प्रायमरी, हा सेकंडरी आणि टर्शियरी करण्यासाठी आणखी एक तुम्हाला हायड्रोजन रिप्लेस करून तो करावा लागेल. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता मी तुम्हाला कार्बन sp2OH चे उदाहरण देतोय, दॅट इज विनायलिक अल्कोहोल. तर विनायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं, तर त्याच्या अगोदर विनायलिक कार्बन कुणाला म्हणायचं, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो कार्बन असेल त्या कार्बनलाच विनायलिक कार्बन म्हटलं जातं. विनायलिक कार्बन. आणि त्या विनायलिक कार्बनला जर एखादा OH ग्रुप जोडलेला असेल तर त्याला म्हणतात विनायलिक अल्कोहोल. आता विनायलिक अल्कोहोल मध्ये कार्बन कसा आहे, तर डायरेक्टली अटॅच्ड डबल बॉन्डला आहे म्हणून हा कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज्ड. म्हणून आपण इथे लिहिताना लिहिले कार्बन sp2OH. हा विनायलिक अल्कोहोल. विनायलिक अल्कोहोल मधला कार्बन sp2 कार्बन असतो तर ऍलिलिक आणि बेन्झिलिक मधला sp3 हायब्रिडाइज्ड असतो. लक्षात ठेवा, याच्यावरतीच प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तो पुढे आपण घेऊया. ठीक आहे, हे पॉइंट समजलेत का बघा. पुन्हा एकदा मी सांगतोय, मोनोहायड्रिक अल्कोहोलचं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. त्याच्यामध्ये कार्बन sp3OH एक असतो आणि दुसरा कार्बन sp2OH. कार्बन sp3OH मध्ये दोन प्रकार पडतात, एक ऍलिलिक अल्कोहोल ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्टच्या कार्बनला म्हटलं जातं ऍलिलिक आणि त्याला जर OH ग्रुप जोडला तर ऍलिलिक अल्कोहोल. त्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी असतं. तर नंतर दुसरा प्रकार आहे बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, तर अरोमॅटिक रिंगच्या नेक्स्टच्या कार्बनला बेन्झिलिक कार्बन म्हणायचं आणि त्याला जर OH ग्रुप जोडला असेल तर ते बेन्झिलिक अल्कोहोल झालं. त्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अशी उदाहरणे येतात. आणि दुसरा प्रकार आहे मेन कार्बन sp3OH मध्ये दुसरा प्रकार मोनोहायड्रिक अल्कोहोलचा कार्बन sp2OH. त्याचा एकच प्रकार पडतो, तो म्हणजे विनायलिक अल्कोहोल. विनायलिक अल्कोहोल म्हणजे कार्बन कार्बनचा डबल बॉन्डला, कार्बन कार्बन डबल बॉन्डला जो जोडलेला कार्बन आहे तोच विनायलिक कार्बन असतो आणि त्याला जर एखादा हायड्रॉक्सिल ग्रुप जोडला तर त्याला म्हणतात विनायलिक अल्कोहोल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे याच्या पुढचा मुद्दा सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला, घ्या स्क्रीनशॉट करून. चला तर पुढे शिकूया नॉमेनक्लेचर. काय शिकणार आहोत आपण, नॉमेनक्लेचर. आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे, शिकलेलो आहे. नॉमेनक्लेचर ऑफ
अल्कोहोल अँड फिनॉल हे टाकतो अल्कोहोल अँड फिनॉलचं नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर मध्ये दोन प्रकार असतात मेनली, एक असतं कॉमन नेम आणि एक असतं आयपीएसी नेम. तर विद्यार्थी मित्रांनो कॉमन नेम आणि आयपीएसी नेम मध्ये फरक काय राहतं, तर कॉमन नेम हे मर्यादित ग्रुप पुरतं किंवा मर्यादित एरिया पुरतच ओळखलं जातं आणि आयपीएसी नेम हे ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये ओळखलं जातं, त्याला आयपीएसी नेम म्हणतो. आयपीएसीचा लॉंग फॉर्म तुम्हाला 11वी झालेलाच आहे. ठीक आहे. तर आयपीएसी नेम सॉरी कॉमन नेम घेतोय. कॉमन नेम बघा डिटेल्स मध्ये, कॉमन नेम कोणाचं, तर कॉमन नेम आहे अल्कोहोलचं. अल्कोहोलचं कॉमन नेम देताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला अल्कोहोल मध्ये त्याचा फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंट करता आला पाहिजे आरओएच. बघा कॉमन नेम देताना प्रथमतः अल्किल हा शब्द द्यायचा. अल्किल कॉमन नेम देताना त्यातला जो कोणता पार्ट असेल त्यातला अल्किल पार्टचं नाव द्यायचं. देन वर्ड, त्याच्यानंतर रिटर्न वर्ड अल्कोहोल, त्याच्यानंतर शब्द काय द्यायचा अल्कोहोल. हे झालं कॉमन नेम. आता कॉमन नेम दिलं तुमच्यासमोर अल्किल अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला मी, उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल CH3OH. CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे, तर मिथाइल ग्रुप आहे आणि OH ला काय म्हणायचं, तर अल्कोहोल म्हणायचे. नाव झालं याचं कॉमन नेम मिथाइल अल्कोहोल. याचं कॉमन नेम काय झालं, मिथाइल अल्कोहोल. अजूनही उदाहरण घेऊ शकता तुम्ही. CH3 CH2OH हा 2 कार्बनचा इथाइल आहे, 2 कार्बनचा इथाइल आणि पुढं अल्कोहोल, कॉमन नेम झालं इथाइल अल्कोहोल. ठीक आहे, तुम्हाला कॉमन नेम कळत आहे. तसंच आयपीएसी नेम पण असतात. आता आयपीएसी नेम कशी द्यायची, कॉमन नेम झाली, मी आयपीएसी नेम सांगतोय. आयपीएसी नेम, आयपीएसी नेम मध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही उदाहरण दिलं असेल, फॉर एक्झाम्पल मी पुन्हा एकदा इथं आरओएच घेतोय, याच्यावरून तुम्हाला समजून सांगतोय. याच्यामध्ये काय करायचं, प्रथमतः अल्केनचं नाव द्यायचं. फॉर एक्झाम्पल इथं जर आर आहे तर त्याला अल्क म्हणतोय, अल्क. त्यानंतर त्या कंपाऊंड मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर एएन लिहायचं, डबल बॉन्ड असेल, बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, सिंगल बॉन्ड असेल तर एएनई लिहायचं, डबल बॉन्ड असेल तर ईएनई लिहायचं आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएनई लिहायचं. लक्षात घ्या, अल्कोहोलचं नाव देतोय अल्क, त्यानंतर इथं सिंगल बॉन्ड आहे असं कन्सिडर करून एएनई लिहितोय, पण अल्केन होतोय, आपल्याला लिहायचा अल्कोहोल म्हणून त्यातला ई रिप्लेस करायचा. जेव्हा कधीही तुम्हाला त्या कंपाऊंड मध्ये एकच ओएच ग्रुप दिसला तर त्या ठिकाणचा ई रिप्लेस करून त्या ठिकाणी अल्कोहोल मधला अल्कोहोल साठीचा सफिक्स वापरायचा, तो म्हणजे ओएल. तो कोणता वापरायचा, ओएल. म्हणून नाव काय होईल, अल्केनॉल. नाव काय होईल, अल्केनॉल. आयपीएसी नेम काय झालं, अल्केनॉल. त्याच्यानुसार अल्फाबेटिक ऑर्डर वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल देतोय तुमच्या समोर. CH3OH प्रथमतः अल्क, एका कार्बनचा अल्क, कोण, मिथ. सोपा आहे एकदम, खूप खूप सोपा आहे, मिथ. त्यानंतर सिंगल बॉन्डेडच ना, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्डच ना, एकटाचा म्हणजे सिंगल बॉन्डेड आहे. मग त्यानंतर काय येईल, तर एएनई. आता ई रिप्लेस का करायचा, तर ओएल सफिक्स जोडायचा असेल तर ई रिप्लेस करून ओएल सफिक्स जोडायचा. पण कुठं, जेव्हा एकच हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तेव्हा. एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप आले तर त्यातला ई रिटेन करायचा म्हणजे लिहायचा असतो. वाक्य पुन्हा एकदा ऐका, जर एकच हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर ई काढून टाका, अल्केन मधल्या ई काढून टाका आणि ओएल सफिक्स जोडा. जर एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप त्या कार्बन मध्ये त्या कंपाऊंड मध्ये असतील तर तिथला ई पुन्हा लिहा. ओके, मग इथं मिथ आणि एएन आणि सफिक्स ऑयल म्हणून नाव झालं मिथेनॉल. याचं कॉमन नेम काय, तर मिथिल अल्कोहोल आहे. दुसरं उदाहरण घेतोय CH3CH2OH. याचं नाव कोण सांगतंय, बघा किती कार्बन आहे, 2. 2 कार्बनचा अल्क ETH, इथ. सिंगल बॉन्डेड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अटॅच आहे म्हणून एएन, इथॅन. आणि नंतर ओएच ग्रुप एकच जोडलाय म्हणून ई रिप्लेस केला आणि सफिक्स लिहिला ओएल म्हणून नाव झालं इथेनॉल. मी आणखी उदाहरण घेतो. फॉर एक्झाम्पल CH3CH2OH किती कार्बनचा आहे, तर 3 कार्बनचा प्रॉप PROP सिंगल बॉन्डेड आहे म्हणून एएन आणि त्यालाच पुढं ओएच ग्रुप जोडलाय त्याच्यासाठी सफिक्स वापरायचा आहे ओएल म्हणून नाव झालं प्रोपॅनॉल. हेच आणखी परफेक्ट करायचं म्हटलं तर ज्याला ओएच ग्रुप जोडलाय त्या कार्बन कडून नंबरिंग द्यायचं 1 2 3.
म्हणून 1 नंबरला जोडला आपण प्रोपॅन, 1 नंबरला OL ग्रुप जोडला म्हणजे इथं 1 ऑइल, प्रोपॅन 1 ऑइल, हे त्याचं परफेक्ट नॉमेनक्लेचर झालं. आता आयपीसी आणि कॉमन मधला फरक काय, तर कॉमन नेम मध्ये 1 2 3 अंक घ्यायचे नसतात. त्या ठिकाणी नॉर्मल चेन असेल तर एन लिहायचा असतो, ब्रँचेड चेन असेल तर आयसो, सेकंडरी, टर्शियरी यानुसार नावं येतात. हे आपण पाठीमागं लेक्चर मध्ये शिकलेलो आहे. आता मी याच्या पुढचा पॉईंट सांगतोय तुम्हाला. याच्यामध्ये 1 2 अशी एक्झाम्पल घेतो की जी थोडीशी तुम्हाला सीईटीच्या दृष्टीनं विचारले जातात. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे मला पुढची उदाहरणं घेता येतील. घ्या स्क्रीनशॉट करून. चला तर विद्यार्थी मित्र, मी तुमच्यासमोर काही उदाहरणं घेतलेत. त्याचं कॉमन नेम आणि आयपीसी नेम तुम्हाला शिकवायचे. पुन्हा पहिले एक्झाम्पल बघूया आपण. 1 नंबरचं एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल कडे बघितलं तर कॉमन नेम तुम्हाला लिहायला शिकवायचे अगोदर. मगाशी मी सांगितलेलं पुन्हा एकदा लिहितोय इथं तुमच्या समोर. कॉमन नेम लिहिताना प्रथमतः अल्किल हा शब्द लिहायचा आणि नंतर अल्कोहोल हा शब्द लिहायचा. अल्किल अल्कोहोल कॉमन, बरोबर. कॉमन नेम साठी मी CN वापरला शब्द अल्किल अल्कोहोल. आणि आयपीएससी नेम साठी काय करायचं, तर आयपीएससी नेम साठी प्रथमतः काय करायचं, अल्कचं नाव लिहायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल तर AN लिहायचं आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YN लिहायचं, डबल बॉन्ड असेल तर EN लिहायचं आणि नंतर सफिक्स OL जोडायचा म्हणजे अल्केन. आता कॉमन नेम लिहायचंय. हे हिंट लक्षात ठेवा. कॉमन नेम लिहायचंय. कॉमन नेम मध्ये प्रथमतः अल्किलचं नाव लिहायचंय. 3 कार्बनचा अल्किल आहे, 3 कार्बनचा अल्किल ग्रुप प्रोपिल, PROPYL प्रोपिल, आणि पुढे अल्कोहोल शब्द लिहायचा आहे म्हणून प्रोपिल अल्कोहोल हे त्याचं नाव होईल. पण जेव्हा नॉर्मल स्ट्रेट चेन असेल तेव्हा त्याच्यासाठी सिंबल वापरला तर स्मॉल n, म्हणजे n प्रोपिल अल्कोहोल हे याचं कॉमन नेम झालं. आता याचाच आयपीएससी नेम तुम्ही सांगू शकाल का, तर बघा आयपीएससी नेम सांगताना प्रथमतः त्याच्यातल्या कार्बनची संख्या मोजा. कार्बनची संख्या आहे, इकडून नंबरिंग देऊ 1 2 3. 3 कार्बनची संख्या आहे, 3 कार्बनचा प्रॉप लिहायचा आहे. अल्कोहोल 3 कार्बनचा अल्केन लिहायचा आहे, प्रॉप PROP. त्यानंतर सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे, तर सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. आणि कितव्या नंबरला OH ग्रुप जोडलाय, तर 1 नंबरला म्हणून 1 लिहा आणि नंतर OH ग्रुप साठीचा सफिक्स OL म्हणून नाव झालं प्रोपॅन 1 ऑइल, प्रोपॅन 1 ऑइल. हे कॉमन नेम आणि आयपीएससी नेम तुमच्या समोर मांडलं. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल घेऊ. आता या ठिकाणी सुद्धा कॉमन नेम लिहिताना पुन्हा तुम्हाला एन, आयसो, निओ, टर्शियरी वगैरे असले शब्द वापरायचे आहेत. पुन्हा एकदा बघूया किती कार्बनची चेन आहे, 1 2 3 आणि 4 टोटल कार्बन. कॉमन नेम देताना टोटल कार्बनची बेरीज करून अल्किलचं नाव द्यायचं असतं. कॉमन नेम देताना टोटल कार्बनची बेरीज करून अल्किलचं नाव द्यायचं असतं. मग अल्किल किती कार्बनचा आहे, 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्किल ब्युटील, 4 कार्बनचा अल्किल ब्युटील आणि त्याला पुढे OH ग्रुप आहे म्हणून अल्कोहोल, ब्युटील अल्कोहोल. पण या ठिकाणी हा नॉर्मल चेन नाही त्यामुळे त्याला N वापरू शकत नाही. नॉर्मल चेन असती तर N वापरलं असतं, या ठिकाणी नॉर्मल चेन नाही. मग काय आहे, तर सेकंड कार्बनला, म्हणजे याला जर नंबरिंग दिलं 1 2 3, तर सेकंड कार्बनला जर एक मिथिल ग्रुप असेल तर त्याला आपण आयसो म्हणतो. काय म्हणतो, म्हणजे याचं नाव झालं आयसो ब्युटील अल्कोहोल, आयसो ब्युटील अल्कोहोल. कॉमन नेम झालं. आयपीएससी नेम देऊन टाका, आयपीएससी नेम. आता आयपीएससी नेम देताना नेहमी लक्षात ठेवा नंबरिंग द्यायला विसरायचं नाही. आणि विशेष म्हणजे आयपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये स्ट्रेट चेन जी असते तिला नंबरिंग द्यायचं असतं, ब्रँचेड चेनला नंबरिंग द्यायचं नाही. ब्रँचेड असेल ती बाजूला निघते, ती पुढे नावामध्ये येते. मग आता इथं बघा 1 2 2 नंबरला आपण एक मिथिल ग्रुप जोडलाय म्हणून 2 ला मिथिल ग्रुप जोडला म्हणून 2 मिथिल. त्यानंतर 3 कार्बनचा अल्क, 3 कार्बनचा अल्क प्रॉप, PROP सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याला आपण सफिक्स OL वापरलो म्हणून हे संपूर्ण झालं 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑइल. हे एकाच ओळीत लिहायचं असतं, एकाच शब्दात लिहायचं असतं, इथं तोडून लिहायचं नाही. आता इथं जागा थोडी शिकवून पडल्यामुळे मी तोडलं, ठीक आहे. 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑइल. तसंच पुढचं उदाहरण घेऊ. पुढच्या उदाहरणामध्ये कॉमन नेम द्यायचं आहे CN. कॉमन नेम देऊया आपण. कॉमन नेम बघा किती कार्बन आहेत, 1 2 3 4. 4 कार्बनचा पुन्हा एकदा ब्युटील आणि पुढे अल्कोहोल. कॉमन नेम ब्युटील अल्कोहोल. पण या ठिकाणी जर आपण नंबरिंग दिलं तर चेन आपल्याला अशी भेटते 1 2 3. 2 नंबरला एक मिथिल ग्रुप जोडलाय म्हणून आपल्याला इथं नाव द्यावं लागेल, या ठिकाणी नाव द्यावं लागेल. म्हणजे जर 2 नंबरला एखादा मिथिल ग्रुप जोडला असेल
तर आपण आयसो म्हणतो. पण लक्षात घ्या, हा कार्बन कसा आहे, तर हा कार्बन डायरेक्टली अटॅच्ड 3 कार्बनला जोडलेला आहे, म्हणून हा कार्बन आहे टर्शरी. म्हणून याला काय म्हटलं जातं, तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. याचं कॉमन नेम काय झालं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. लक्षात ठेवा, टर्शरी आणि निओ मध्ये फरक आहे, तेच मी इथं तुम्हाला सांगतोय. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आयपीएसी नेम असं होईल. 2 नंबरला एक मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल 3 कार्बनचा प्रॉप सिंगल बॉन्ड म्हणून एन, आणि 2 नंबरच्या कार्बनला ओएच ग्रुप आहे म्हणून 2, त्याला पुढे ओएल म्हणून नाव होईल 2 मिथिल प्रोपॅन 2 ओएल. शेवटचं ज्याच्यामध्ये आपण निओ आणि टर्शरीतला फरक सांगतोय बघा. निओ मध्ये डायरेक्ट टर्शरी कार्बनलाच ओएच ग्रुप जोडलेला आहे. तर बघा, निओ मध्ये टर्शरी कार्बनलाच ओएच ग्रुप जोडलेला आहे. टर्शरी मध्ये ओएच ग्रुप टर्शरी कार्बनला जोडलेला आहे, डायरेक्ट टर्शरी कार्बनला जोडलेला आहे. तर निओ मध्ये तो डायरेक्ट टर्शरी कार्बनला जोडलेला नाही. हा फरक लक्षात ठेवा. मग याचं नाव काय होईल, तर निओ, कार्बनची संख्या 1 2 3 4 5, पेंटिल आणि पुढे अल्कोहोल, निओ पेंटिल अल्कोहोल. आयपीएसी नेम मध्ये मात्र असं होईल, याला नंबरिंग येईल 1 2 3. 2 नंबरला 2 मिथिल ग्रुप जोडले म्हणून 2 2 डायमिथिल. तर नंतर 3 कार्बनचा आर्क प्रॉप सिंगल बॉन्ड म्हणून एन, आणि त्यानंतर 1 नंबरला ओएच ग्रुप जोडला म्हणून ओएल. नाव काय झालं, तर 2 डायमिथिल प्रोपॅन 1 ओएल. अशा प्रकारे नॉमेनक्लेचर आपण कव्हर केलेलं आहे. इथं या ठिकाणी आपण नॉमेनक्लेचर कव्हर केलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट घेण्या अगोदर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग पुढचा पार्ट घेतोय. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट काढून लगेच. अल्कोहोलचं एक उदाहरण घेतोय मी आणखी एक, जे परीक्षेमध्ये जरा जास्त लक्ष द्या, त्याच्यावरती जास्त वेळा विचारले गेले. तर एक उदाहरण घेतो मी, CH2 याला एक OH ग्रुप जोडला आणि याला एक OH ग्रुप जोडला. याचं कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम आहे ग्लिसरॉल. याचं कॉमन नेम काय आहे, ग्लायकॉल. याचं कॉमन नेम आहे ग्लायकॉल, GLYCOL, ग्लायकॉल. याचा आयपीएसी नेम सांगा. तर आयपीएसी नेम मध्ये आपण नंबरिंग देतो. इथेन आहे 2 कार्बनचा इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, पण जर एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप जोडले असतील तर ई रिप्लेस होत नाही, ई रिटेन येतो. याच्यासाठी उदाहरण घेतलं, ई रिटेन येतो. आणि मग इथेन आणि किती नंबर ओएच ग्रुप जोडले, तर 1 आणि 2 ला इथेन 1 2 आणि 2 आहेत म्हणून डाय, आणि ओएच साठी आपण सफिक्स ओएल जोडतो म्हणून याचं नाव झालं इथेन 1 2 डाय. आणखी एक उदाहरण देतो तुमच्या समोर. कसं, CH2OH. आता इथं 3 कार्बन आहेत आणि 3 कार्बनला एक OH ग्रुप जोडला आहे. मग 3 कार्बनचा अल्केन कोण, 1 2 3. याचं कॉमन नेम ग्लिसरॉल आहे. याचं कॉमन नेम काय आहे, ग्लिसरॉल, GLYCEROL, ग्लिसरॉल. आणि याचा आयपीएसी नेम प्रॉप, 3 कार्बनचा प्रॉप सिंगल बॉन्ड म्हणून AN. आता इथं एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत म्हणून ई रिप्लेस केला नाही, ई तसाच ठेवला. प्रोपेन किती नंबरला, 1 2 आणि 3, 1 2 3. 3 ओएल ग्रुप आहेत म्हणून 3 साठी ट्राय आणि ओएल साठी ओएल म्हणून नाव झालं प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. हे झालं त्याचा आयपीएसी. अशा प्रकारचं नॉमेनक्लेचर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं, ज्याच्यावरती तुम्हाला सीईटी मध्ये प्रश्न आहे. हे बेसिक देतोय. अजून आपण सीईटीचं पूर्ण शिकतच चाललोय. आताशी आपण नॉमेनक्लेचर संपलं, याचा पुढचा पार्ट घेतोय. ज्या स्क्रीनशॉट करू. नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल घेतोय. फिनॉल नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेम जास्त त्यांना ओळखलं जात नाही, त्याला आयपीएसी नेम जास्त ओळखलं जातो. तर त्यासाठी मी काही कॉमन नेमच्या ऐवजी आयपीएसी नेम तुम्हाला सांगतो. हे आहे फिनॉल. हा कोण आहे, फिनॉल. यालाच एक दुसरं नाव आहे, ते पण लिहून दाखवतोय. कार्बोलिक ऍसिड सुद्धा म्हणतात, या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि नेहमी लक्षात ठेवा, याच्यात नंबरिंग देताना ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय तिथून नंबरिंग द्यायचं. 1-2 उदाहरणं तुमच्या समोर घेतोय. फॉर एक्झाम्पल, एक फिनॉललाच आपण काय करतोय, एक मिथाइल ग्रुप जोडतोय, तो पण ऑर्थो पोझिशनला जोडतोय. कॉमन नेम मध्ये ऑर्थो म्हणतात, त्याच्या पुढच्या पोझिशनला मेटा म्हणतात, आणि हे डायरेक्ट आहे तिला पॅरा म्हणतात. हे झालेलं आहे. मग याचं नाव काय येतं, तर समजा आयपीएसी नेम द्यायचं असेल त्याला नंबरिंग दिलं 1, याला 2 3 4 5 आणि 6. नंबरिंग तर आपण दिलेलं आहे. मग 2 नंबरला मिथिल ग्रुप जोडला म्हणून 2 मिथिल आणि पुढे हा फिनॉल आहे म्हणून 2 मिथिल फिनॉल. हे त्याचा आयपीएसी. त्याच्याऐवजी तिसऱ्या कार्बनला जोडला असेल तर 3 मिथिल फिनॉल, चौथ्याला जोडला तर 4 मिथिल फिनॉल, आणि यानुसार. ठीक आहे.
आता बघा, एकच ओएच ग्रुप जोडला असेल तर फिनॉल, दोन ओएच ग्रुप जोडले असतील तर काय होतं, तर त्या ठिकाणी सुद्धा डायॉल हा शब्द येतो. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेतो तुम्हाला, मी एक्झाम्पल देतो तुमच्यासमोर, ज्याच्यामध्ये मी दोन ओएच ग्रुप जोडलेले आहेत. इथे एक ओएच ग्रुप जोडला आणि इथे एक ओएच ग्रुप जोडला. तर याचं नाव काय होते बघा, बेन्झीन. बेन्झ, BENZ. आता इथं सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे, याच्यात डबल बॉन्ड आहे, AN नाही जोडायचं, ENE जोडायचं. सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. मग इथं काय येईल तर ENE, ENE. आणि जर एकच हायड्रॉक्सिल ग्रुप असता तर E रिप्लेस करावा लागला असता, पण दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत म्हणून E तसाच ठेवायचा. म्हणून बेन्झीन आणि एक नंबरला दोन नंबरला 1 2 आणि दोन ग्रुप आहेत म्हणून डाय आणि ऑक्सिजन सॉरी हायड्रॉक्सिल साठी होईल बेन्झीन 1 2 डाय असं त्याचं नाव होऊ शकतं किंवा आहे. ठीक आहे. आणखी एखादं स्ट्रक्चर डायरेक्ट काढायचं म्हटलं तर असंच एक उदाहरण देतो तुम्हाला फिनॉलचं, ज्याच्यामध्ये आपण पॅरा पोझिशनला डायरेक्ट ओएच ग्रुप जोडतोय. याचं नाव काय होईल, साहजिकच बेन्झीन तर आहेच बरोबर, बेन्झीन, त्यानंतर 1,4 आणि परत डाय 1,4 डाय, बेन्झीन 1,4 डाय. ठीक आहे, हे कळालं. याच्यानंतर मी इथरचं नॉमेनक्लेचर घेतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मला इथरचं नॉमेनक्लेचर देता येईल तुम्हाला. ठीक आहे, नॉमेनक्लेचर ऑफ इथर, इथरचं नॉमेनक्लेचर आणि त्याचं क्लासिफिकेशन. आता इथर म्हणजे काय तर ROR. आता ROR डॅश म्हटलं तरी चालतंय. इथं आपण दोन प्रकार करू शकतो, क्लासिफिकेशन मध्ये दोन प्रकार करू शकतो. एक सिंपल इथर, जर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूचे ग्रुप सेम असतील तर त्याला सिंपल ऑर सिमेट्रिकल म्हणायचं. सिंपल ऑर सिमेट्रिकल इथर म्हणायचं. सिंपल ऑर सिमेट्रिकल, दोन्ही ग्रुप सेम असतील तर. म्हणजे जिथं मी असं लिहितो R इज इक्वल टू R डॅश, तर त्याला म्हणायचं सिंपल ऑर सिमेट्रिकल इथर. आणि दुसरा प्रकार आहे तो मिक्स्ड ऑब्लिक अनसिमेट्रिकल. बघा मी तुमच्या समोर क्लासिफिकेशन संपवलेलं आहे अनसिमेट्रिकल. मग ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूचे ग्रुप सेम नसतील म्हणजेच काय होईल तर R इज नॉट इक्वल टू R डॅश. एक एक एक्झाम्पल घेतो दोघांचं, पण इथं इक्वल टू म्हटलंय म्हणून CH3O CH3. याचा कॉमन नेम पण सांगतोय तुम्हाला, दोन्हीकडं मिथिल ग्रुप आहे म्हणून डाय मिथिल आणि हा इथर, डाय मिथिल इथर हे त्याचं कॉमन नेम. मग IUPAC नेम लिहिताना काय करायचं तर जी चेन शॉर्टकट आहे छोटी आहे त्या चेनला ऑक्सिजन जोडायचा. फॉर एक्झाम्पल हे बघा, याला मी दोन्हीकडे सेमच आहे तरी पण इथे एका साईडला ऑक्सिजन जोडला आणि याला म्हणतात मिथॉक्सी. जर मिथिल असेल तर मिथॉक्सी, म्हणजे जनरली R असतं तर अल्कॉक्सी, R असतं तर काय केलं असतं याला अल्कॉक्सी म्हटलं असतं आणि नंतर मग अल्केनचं नाव द्यायचं. मग फॉर एक्झाम्पल याचं नाव सांगतोय मी तुम्हाला, मिथॉक्सी METHOXY मिथॉक्सी, आणि हा एका कार्बनचा अल्केन मिथेन. म्हणून कॉमन नेम आणि IUPAC नेम तुमच्यासमोर मांडतो, मिथॉक्सी मिथेन. आणखी एक एक्झाम्पल घेतो इथं तुमच्यासमोर, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या वाढवतोय CH3O CH2 CH3. नेहमी लक्षात ठेवा, ज्या साईडला कार्बनची संख्या कमी त्या साईडला ऑक्सिजन कन्सिडर करायचा आणि त्याला ऑक्सी जोडायचा शब्द. मग किती कार्बनचा आहे तर एका, म्हणून मिथॉक्सी मिथॉक्सी. आणि किती कार्बनचा अल्केन येतोय तर दोन कार्बनचा म्हणून इथेन, मिथॉक्सी इथेन हे त्याचं IUPAC नेम. आणि कॉमन नेम प्रथम तर अल्फाबेटिक ऑर्डर वापरायची आणि त्याच्यात जो पहिल्यांदा येईल त्याचं नाव. म्हणून कॉमन नेम देताना डाय अल्किल इथर हे कधी येतं जेव्हा सिंपल असतं तेव्हा. हे मिक्सड आहे, दोन्ही साईडला सेम ग्रुप नाही, इकडे वेगळा आहे इकडे वेगळा आहे, मिक्सड आहे. मग मिक्सड असेल तर अल्किल अल्किल इथर म्हणण्याचं काय अर्थ तर अल्फाबेटिक ऑर्डर इथिल पहिल्यांदा येईल आणि नंतर हा मिथिल, म्हणून इथिल मिथिल इथर. हे कोणाचं उदाहरण झालं मिक्सडचं, म्हणून मी ते इथं लिहितो पुन्हा एकदा CH3O CH2 CH3. याचं कॉमन नेम आहे इथिल मिथिल इथर आणि IUPAC नेम मिथॉक्सी. आणि हा दोन कार्बनचा अल्केन इथेन, मिथॉक्सी इथेन हे त्याचं नाव झालं. म्हणजे कॉमन नेम पण झालं, IUPAC नेम पण झालं आणि त्याचं क्लासिफिकेशन पण झालं. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडचे ग्रुप सेम असतील तर सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर म्हणा. आणि दोन्ही साईडचे ग्रुप ऑक्सिजनच्या वेगवेगळे असतील म्हणजे R आणि R डॅश इज नॉट इक्वल असेल तर त्याला मिक्स्ड
किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणा. इथपर्यंत सर्वांना समजलं का बघा. अजून एखादं उदाहरण घेतो मी इथं म्हणजे तुम्हाला कळून जाईल लगेच. याच्यामध्ये एक महत्वाचं उदाहरण आहे जे कॉमन नेम मध्ये वारंवार विचारलं जातं. ते तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारले, सीईटी मध्ये पण त्याच्यावरती प्रश्न असतो. ते एक महत्वाचं उदाहरण तुमच्या समोर लिहितो. ते म्हणजे बेन्झीन रिंग असेल आणि त्या बेन्झीन रिंगलाच इथर ग्रुप जोडलेला असेल तो असा CH3. मग याचं जे नाव आहे ते नाव खूप महत्वाचं आहे. ते पण कॉमन नेम, जास्त करून याला कॉमन नेम ओळखलं जातं. ते कॉमन नेम असं आहे, याचं कॉमन नेम आहे ऍनिसोल. याचं कॉमन नेम काय आहे? ऍनिसोल. लक्षात राहू द्या, हे एकमेव असं उदाहरण आहे की कॉमन नेम जास्त वेळा विचारलं जातं. ऍनिसोल. आता ऍनिसोलला दुसरं एक नाव म्हणजे जे की आपण IUPAC नेम म्हणू, तर हा आहे कमी कार्बनची संख्येचा मिथॉक्सी. METHOXY मिथॉक्सी. आणि हा आहे बेन्झीन म्हणून नाव झालं मिथॉक्सी बेन्झीन. हे कसं झालं? IUPAC. हे कसं झालं? IUPAC. हे कॉमन. आणखी कॉमन नेम तुम्ही देऊ शकता. हे मिथिल आणि हे फिनिल. मिथिल आणि फिनिल मध्ये पहिल्यांदा कोण येऊ शकतं? तर मिथिल येतं अल्फाबेटिकल ऑर्डरनं. याचा आणखी एक कॉमन नेम आहे मिथिल फिनिल. मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर हे त्याचं कॉमन. हे झालं IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम आणि त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ इथर. इथपर्यंत जे आपण शिकलो याच्या पुढचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये येत आहे. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये काय काय घेणार तर याच्या राहिलेल्या सर्वांच्या रासायनिक अभिक्रिया ज्या सीईटीला वारंवार विचारल्या जातात ते पार्ट सेकंड मध्ये. ठीक आहे, हा पार्ट फर्स्ट बघा. थांबूया. धन्यवाद.